नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जिल्हा परिषद समोर उपोषणात बसलेले काय सांगणार? फुलंब्री तालुक्यामध्ये दलित वस्ती सुधार योजना आणि 15वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजनेची कामे ज्या ठिकाणी करायची त्या ठिकाणी केलेली नाहीये आणि कमी कामं करून जास्तीचा निधी हडप केला। याला सरपंच, ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी जबाबदार आहेत। हा निधी दलित वस्तीचाच खर्च करायला हवा होता। यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून आम्ही बरेच वेळा गट विकास अधिकारी यांना माहितीचा मागण्याचा प्रयत्न केला, परंतु माहिती देण्यास ते टाळाटाळ करत आहेत। म्हणून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो आहे। आता तुम्ही सांगितलं दलित वस्ती सुधार योजनेचा निधी दुसऱ्या ठिकाणी खर्च केला। हा, कुठं खर्च केला म्हणजे कुठं खर्च केला? तो इतरत्र दलित वस्तीत खर्च नाही केला, तो इतर वस्तीत खर्च केला। तो दुसरीकडे वळवण्यात आला। हो, वळवण्यात आला। याबद्दल आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढीच आहे की दलित वस्ती सुधारण्याच्या सर्व कामाची सखोल चौकशी व्हावी आणि ग्रामसेवक, सरपंच, गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी। कृषी अधिकारी कोण कोण आहेत? ग्रामसेवक आहे, सरपंच आहे आणि गट विकास अधिकारी। त्यांच्या विरोधात तुम्ही वरिष्ठांकडे आतापर्यंत काही तक्रार केली? आतापर्यंत आम्ही विभागीय आयुक्तापर्यंत तक्रारी दिल्या, परत कोणीच दखल घेतलेली नाही। याबाबत पुढील पाऊल काय असणार आहे? या तिन्ही अधिकाऱ्यावर कडक तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवक, सरपंच आणि गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। यामध्ये काही भ्रष्टाचार पण झालेला आहे? भ्रष्टाचार, लाखोचा भ्रष्टाचार। एका वर्षामध्ये किमान एका ग्रामपंचायतला लाखोचा भ्रष्टाचार, कमीत कमी एका ग्रामपंचायतला 4 लाखाचा भ्रष्टाचार झाले। आमच्या ग्रामपंचायत कमीत कमी 70 ग्रामपंचायती आहेत, तर प्रत्येक ग्रामपंचायत ही व्यवस्था आहे। या भ्रष्टाचाराबाबत आपण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली का? हो, बऱ्याच वेळेस तक्रार केली। काय तक्रारीचं स्वरूप काय होतं? तक्रार स्वरूप आहे दलित वस्तीचा आणि दलित वस्तीतच खर्च झाला पाहिजे आणि जो निधी आला तेवढा संपूर्ण वस्तीत खर्च झाला पाहिजे। याबाबत तुम्ही जबाबदार कोणाला जाता? सरपंच, ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी। याबाबत आता जिल्हा परिषद अध्यक्षांची वगैरे काही बोलणं झालेलं आहे का? नाही, आतापर्यंत कोणी दखल घेतलेली नाही। आता आपल्यासोबत कोण कोण उपोषणात बसलेले? काकासाहेब थोरात आहे, काकासाहेब शिरसाटे आणि मी पप्पू जाधव। हे उपोषण आपलं कधीपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे। यापुढे जर न्याय नाही मिळाला तर पुढील भूमिका काय असणार आहे? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनासमोर आत्मदानाचा इशारा देऊन टाकू। आपलं नाव? पप्पू जाधव।